दगड भिन्न आहे, परंतु एकाची पाहिली तर मूर्ती होते आणि दुसरा दगड पायरी करता लावला जातो. पूजा एकावरी पाय ठेवी. दगडाचं प्रारब्ध भिन्न आहेत महाराज. मातीचा सुद्धा प्रारब्ध आहे. एका मातीपासून 3 घट बनवलेले आहेत. एक घट काल्याच्या दहीहंडी करता येतो, त्याचं उत्तम प्रारब्ध आहे. एक मध्यम प्रारब्ध आहे, तो म्हणजे पाणी पिण्याकरता वापरला जातो आणि शेवटी अंत्ययात्रा निघते त्यावेळेला सुद्धा पुढे काय धरला जातो, घटच धरला जातो. त्याचं सुद्धा प्रारब्ध कसं आहे, भिन्न आहे. फुलाचं सुद्धा प्रारब्ध आहे. फूल आहे, फूल सुंदर पद्धतीने त्याचा पुष्पहार बनवलेला आहे, ज्याचं उत्तम प्रारब्ध आहे. तो श्री संत बहिरा जातवेद महाराजांच्या त्या ठिकाणी त्या भैरवी नावाच्या ग्रंथाला त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने घातला जातो, भगवंताच्या गळ्यामध्ये घातला जातो. दुसरं मध्यम प्रारब्ध आमच्यासारख्या कीर्तनकारांच्या गळ्यात घालतात. आणि तिसरं कनिष्ठ प्रारब्ध आहे. शेवटी राम बोलो भाई राम बोलो लोक त्या ठिकाणी सुद्धा हार घेऊन, अनेक ठिकाणी हार घेऊन जातात लोक, त्या ठिकाणी सुद्धा हार घेऊन जातातच. मला असं वाटतं त्या पुष्पाचं ते काय आहे, कनिष्ठ अशा पद्धतीचं प्रारब्ध. त्या फुलाचं ते काय आहे, कनिष्ठ प्रारब्ध आहे. आणि म्हणून प्रारब्ध भोग हा प्रत्येकाला कर्माप्रमाणे प्राप्त होतो. देवाला चुकत नाही, संतांना चुकत नाही, त्यामुळे जीवाला चुकेल हे काही वेगळं सांगण्याची गरज